ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे आपल्यासोबत आहेत। ते मंत्रालयामध्ये आले होते आणि अजितदादांची त्यांनी आज भेट घेतलेली आहे। काय नक्की चर्चा झाली अजितदादांसोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी देखील तुम्ही भेटीगाठी घेत होतात, आज देखील उपमुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेतलेली आहे। काय नक्की विषय होता, काय सांगाल? संतोष देशमुखांच्या हत्येच्या माध्यमातून जी काय हत्या झालेली आहे त्या हत्येचा महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज असेल, वंजारी समाज असेल हा निषेध करतोय। जे कोणी त्याच्यामध्ये गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारांना कठोर शासन, कठोरातलं कठोर म्हणजे फाशीपर्यंत शिक्षा जी आहे ती दिली गेली पाहिजे, या भूमिकेत आम्ही सगळे आहोत। परंतु ह्या हत्येच्या माध्यमातून जे काय राजकारण चाललेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतोय। का त्या माध्यमातून धनंजय मुंडे अजून छगन भुजबळांचं अजून कशात ठिकाणा नाही आहे, इतक्या धनंजय मुंडेंना टार्गेट केलेलं आहे। पुढची पाळी पंकजाला टार्गेट करतील ते लोक, आणि म्हणून हे सगळं थांबलं गेलं पाहिजेत। एका विशिष्ट समाजाला म्हणजे वंजारी समाजाला टार्गेट केलं जाते, ज्या ओबीसी समाजाला टार्गेट केलं जाते। वास्तविकता जे गुन्हेगार आहेत गुन्हेगाराला जात नसते, गुन्हेगाराला कुठलीच जात नसते, आणि या केसमध्ये मात्र या गुन्हेगाराच्या संबंध जात जे आहे ते टार्गेट केली जात आहे, याचा आम्ही निषेध करत आहे। आणि दादांना आम्ही सांगितले की धनंजय मुंडेंची मीडिया ट्रायल चालू आहे, अजून त्यांचा कशातच काही हे नाही, त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल नाही, कुठल्या गुन्हेगार ह्याच्या तपासामध्ये नावसुद्धा आलेलं नाही आहे। त्याच्या आधीच त्यांचा राजीनामा मागण्याचं जे काय हे चालू आहे हे महाराष्ट्र दिशेनं योग्य नाही, हे चुकीचा पायंडा महाराष्ट्रात पडेल। आणि म्हणून दादांना आम्ही सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत या दबावाला जे आहे मराठा समाजाच्या हे जे नेते मंडळी जे आहेत सगळे आमदार बघितलं सगळे मराठा समाज आहेत, ते सगळे धनंजय टार्गेट करत आहेत। हे राहिलं बाजूला, तपासामध्ये त्यांच्यावर पुरावे द्यावेत त्यांनी, त्याचा आमचा विषयच नाही आहे, मदत केली पाहिजे तपासाला। पण याचा अर्थ एका मंत्र्याला टार्गेट करायचं कारण तो ओबीसी मधला आहे, तो वंजारी समाजाचा आहे, हे जे सगळं चाललं आहे हे सगळं चुकीचं चाललेलं आहे। आणि याचा कठोर शब्दात निषेध करतो। या महाराष्ट्रातला ओबीसी समाज असेल, वंजारी समाज असेल, हा रस्त्यावर उतरून जो आहे शेवटी आम्हाला टोकाचा संघर्ष करायची पाळी आली तर आम्ही ते करू, तसं आम्ही उत्तर देऊ। कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारे एखाद्या नेत्याला जर टार्गेट करणार असेल आम्ही मुळीच खपवून घेणार नाही। दादांचं यावरती काय म्हणणं होतं, कारण की दादांनी एक भूमिका अशी मांडली होती की जोपर्यंत सबळ पुरावे आणि जी काही चौकशी सुरू आहे त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नाही, अशी माहिती मिळत होती। राज्यपालांना देखील विरोधकांचं शिष्टमंडळ भेटलं होतं आणि धनंजय मुंडेंचा लवकरात लवकर राजीनामा घ्यावा अशी त्यांनी मागणी केली होती। यावरती आता दादांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? हे पहा, विरोधकांचं कामच आहे सत्ताधारी पक्षाच्या एखाद्या आमदाराला किंवा मंत्र्याला खिंडीत गाठून त्यामध्ये आरोप करणं, हे त्यांचं कामच आहे। त्याच्याविषयी आम्ही काय म्हणत नाही, आम्ही दादांना स्पष्ट सांगितलं आहे जोपर्यंत यांचं कुठेही काय निष्पन्न होत नाही आहे, काय गुन्हा सिद्ध होत नाही आहे तोपर्यंत यांच्यावरती कारवाईचा प्रश्नच येत नाही आहे, हे आम्ही दादांना सांगितलं आहे। आणि दादा म्हणाले की मी योग्य तो निर्णय घेतो आहे, तुम्ही काही काळजी करू नका, अशा प्रकारचं आश्वासन दादाने आम्हाला दिलेलं आहे। आणि त्यामुळं आम्ही दादालाच काय आम्ही संपूर्ण महाराष्ट्र शासनाला आम्ही विनंती करत आहे की अशा प्रकारे जर एखाद्या खुनाचा गुन्हा घडला असेल त्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करायची। आपण बैल जरांगे काय म्हणाले, जरांगे की ओबीसीच्या आम्ही घरात घुसून मारू म्हणून एका मोगलायला लागले काय, तेवढं सोपं आहे का? आणि आम्ही शांत बसू काय? आणि म्हणून आमची मागणी आहे शासनाकडे की कुठल्याही परिस्थितीत ज्यांनी ही भडकाऊ अशी वक्तव्य केली आहेत त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई झाली गेली पाहिजे। आणि ह्याचा बंदोबस्त जे आहे, अशा नेत्यांचा वाचाळवीरांचा बंदोबस्त जो आहे तो या महाराष्ट्रात झाला गेला पाहिजे। उद्या जर ओबीसीचे वर हल्ले जर सुरू झाले तर त्याची जबाबदारी महाराष्ट्रावर राहील, आणि याची जी सिक्युरिटी जी आहे, सुरक्षा जी आहे ती महाराष्ट्र शासनानं पुरवली गेली पाहिजे। आणि जर महाराष्ट्र शासन पुरवणार नसेल तर मात्र आमची सुरक्षा जी आहे ते आम्हाला स्वतःला निर्माण करावं लागेल महाराष्ट्रामध्ये। तशी यंत्रणा जी आहे तशी यंत्रणा आम्ही नक्कीच उभा करू, पण कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या एकाही गावागाड्यातल्या एकाही कुटुंबाच्या केसाला धक्कासुद्धा लागता कामा नये, ही आमची भूमिका आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे त्यांच्या शिष्टमंडळासोबत अजितदादांना भेटण्यासाठी गेले होते आणि धनंजय मुंडेंवरती कुठेतरी दबाव आणला जातोय राजीनाम्यासाठी, तर असं कोणताही नवीन पायंडा जो आहे तो पाडू नये, त्यांच्यावरचे आरोप अजूनपर्यंत सिद्ध झालेले नाही, त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा तुम्ही घेऊ नये अशी प्रतिक्रिया जी आहे ती आणि अशा भेटीदरम्यान चर्चा जी आहे ती प्रकाश अण्णा शेंडगे यांनी त्यांच्या शिष्टमंडळाने अजितदादांसोबत केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।